हजारो बागा व्हिजिट झाल्या, हजारो शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये फिरलो आपण. पण ते फिरता फिरता जे अनुभव गाठीशी त्या अनुभवांचा वापर करून आपण शेतकऱ्यांना अधिकाधिक यश कसं मिळेल याचा विचार करतो आणि ते मिळतंय शेतकऱ्यांना. तुमच्या भागात डाळिंब नाहीये, आहे एक प्लॉट इथे समोर ना, तर त्या प्लॉटमध्ये आज काय आहे? पूर्ण तेल आहे. पूर्ण तेल आहे, बरोबर आहे. तुमच्या समोर उदाहरण आहे, त्याच्यावर पूर्ण तेल आहे आणि तिथून किती अंतर आहे. गारपिटी नुकसान होतं लोकांचं, यांचं पण झालं, पण यांना परत डबल माल आला. पण जर केमिकलचा प्लॉट असता तर इथं अख्खा प्लॉट कोणता आला असता? तेल आला असता. जो नको आहे तो आला असता. रासायनिक खताने गवत होतं. शेणखत टाकलं तुम्ही आपलं गावरान, त्याच्यातून तण येतं, बरोबर आहे. तुम्ही जर गोअमृत टाकलं त्यातून तण येतच नाही, कारण शेणखत कुजत नाही. गोअमृत 1.5 महिन्यात कुजून जातं. कुजलं की त्याच्यामध्ये बी नाही राहत. बघा आज शेतकरी काय करतात, केमिकल का बरं वापरता माहिती का? सगळी दुनिया वापरते म्हणून वापरतात. खरं खोटे? म्हणजे सगळे मिळून एक मोठी चूक करायची, त्यापेक्षा 2-4 जणांनी सुधारणा त्यांचं पण बाकीचे पण काय होतं त्या मार्गाला येतील. देवासारखी वाट बघत होतो. 7 वर्षापासून एक विचार करत होतो. 7 वर्षापासून की राम सर आपल्या शेतात येईल का. सरांचा फोन आला, मी त्यांना बोललो सर येणार आहे का नक्की. 3-4 किंवा येणार आहे की नाही आहे. राम सर येणार म्हटल्यावर मग मला थोडस, तर मी शिल्लकलो त्या दिवशी 4 वेळेस फोन केला, येणार आहे का नक्की. तुम्हाला विश्वास नाही पटत नव्हता ना, किंवा की आपले एक युजर आहे, ते बी भोकरदन तालुक्यात या साईडला, म्हणजे इथपर्यंत कोणी पोहोचत नाही. तिथं कसं काय सर येणार आहे एकट्या करता? 7 वर्षाच्या अनुभवामध्ये सर आपण 2-3 दुसरा आता 3रा बहार आहे आपला. मागचा बहार बी चांगला आला होता आपला, आणि यावर्षी तर गारपीट पडून मग हे एवढं बहार दिसायला लागला की म्हटलं हे वेगळंच. मग पण याचं खत ते बंद नाही केलं मी. आपलं जे वैदिक आहे थोडं बी बंद नाही केलं. आमची शेती ना म्हणजे खत टाकलं ना आमचं इथं येणार आम्ही, आणि दुसऱ्याचं इथं पाहायला गेलं ना कडक बनलेली आहे शेती. बरोबर आहे. नंबर 1 म्हणजे शेती नरम, मालक नरम. शेती कडक, मालक निबार. भुसभुशीत आहे आमची जमीन, बरोबर की नाही? तुमची जमीन भुसभुशीत, मालक भुसभुशीत, खुशखुशीत. दुसऱ्यापेक्षा म्हणजे आम्हाला कसं वाटतं, शेतीमध्ये दुसरे विष टाकता आणि आम्ही SCT वैदिक वापरतो ना, आम्हाला चांगलं वाटतं. आमची उत्साह वाटतो. शेतकऱ्याला शेतामध्ये जायला काय वाटलं पाहिजे? आनंद वाटला पाहिजे. बोकडलेल्या मिरच्या शेतकरी काय म्हणते, मला वावरात जाऊशी वाटत नाही. किती निघत जेव्हा बाग फुटला की नाही, जेव्हा फळ दिसायला लागले की म्हटलं आता याला 8 ते 9 टन त्याला देणं आहे. ते कटिंग वाले म्हणे मला बाग फुटला का तुमचं गार पडल्यानंतर. म्हटलं 8-9 टन आरामशीर निघत. ते म्हणे असे, ते अजून फोन केला की ती बोलते, ते म्हणे हे असं होऊ शकत नाही. ते बी म्हणते की त्यांच्या पूर्ण क्षेत्रात जेवढं वापरलं तेवढं मी एकट्यानं वापरलं. त्यांना 35 एकराला वापरलं, तुम्ही 32 क्विंटल वापरलं. अगदी तिथं पूर्ण ताकदच दिली तुमच्या. तुम्ही आले म्हणजे देवच आले. ते म्हणे सरला मी गुरु मानेल, सर येईनच म्हणे माझ्याकडे. मी म्हणलो होतो एखाद्या वेळेस तरी येईन म्हणे. ते म्हणे कोणालाच काही मानत नाही, महाराज हे लोक करत नाही, पण मी राम सराला गुरु मानलेलं आहे म्हणे. बारोटी सर की नाही आपले प्राध्यापक, ते म्हणे मला गुरु कर. मी म्हणलं सर एक सद्गुरू मानलेलं आहे, मी गुरु करत नाही. आपला पहिला व्हिडिओ गुरु म्हणे माझे, ते जेव्हा येतील तेव्हा येतील म्हणलं. तुम्ही तर मला काहीच फोन केलेला नाही. मी काय केलेलं आहे, फक्त एक आपला आदर्श पुढे ठेवायचा आणि आपल्याला काय पाहिजे एक व्हिडिओ सोडेल नाही. माहिती काय लेख नाही समजलं, लिहून ठेवलेले माझ्याकडे. बापरे, की आपण कुठं चुकता का म्हणे. अहो मी सांगतो सर की आपले जगताप सर म्हणे मला अशी म्हणे जी माहिती हा जोडले मी तुम्हाला. जगताप सर आले होते ना, आमच्या एक पोल पुढं यायला म्हणजे भरपूर लांबून फोन येतात. आपले पश्चिम महाराष्ट्र गावात बी सांगता तुम्ही दुसरं वापरू नका, सॉइल चार्जर वापरा, 10 तासाला टाका, याचा त्याचा रिझल्ट पहा. मग ते म्हणते की नाही आता सवय पडली मला. ते म्हणते इथले फोन बी चालूच राहतात यायला. काय चाललंय चिरंजीवन?
अरे वा, क्या बात आहे. बापाचा आनंद म्हणजे फार मौल्यवान गोष्ट आहे ती. 260 झाडांना 42 किलो अजून आणलेलं आहे ना, आता 12 किलो आणलेलं आहे. आता म्हणजे 60 किलो. आता 12 किलो आणलेले तुम्ही एवढे पैसे आणता कुठून? सर. असं लोक मला विचारतात. नाही, लोक पैसे आणतात. राम सर तुम्हाला म्हणजे डिस्काउंट देतात आता यांना सगळ्याला माहिती आहे. मी काम करून पैसे दुसऱ्याचं काम म्हणजे भरायला घेतलेलं आहे ना, भरतात महिन्याने 10-10,500 रुपये महिना, आणि पूर्ण पैसे आणि ते पूर्ण पैसे पाणी यायला भरतात. लावतो आम्ही. हा म्हणजे तुम्ही जॉब करता, हा. आणि ते पैसे आपल्या भांडवल म्हणून वापरता. आम्हाला सगळे म्हणायचे म्हणे डाळिंब तुम्ही कशाला लावला म्हणे, येणारच नाही म्हणे, काढून टाका म्हणे तुम्ही. सगळे बरेच जण म्हणते आणि असं आहे, कोणी हा सांगितलं नाही, हे असं विरुद्ध चालतात. नाही, जे 6-7 वर्ष अगोदर डाळिंब लावत होते गावात, हा ते म्हणतात तुमचं डाळिंब येणार नाही. चॅलेंज आहे आमचं. हा, चॅलेंज आहे. मी लगे 1000 नाही 10,000 खर्च करतो. हा आता चुप बसले ते सगळे. आता काय आता चुप बसले ते, आता बोलत नाही का बरं? डाळिंब चांगला आला ना आता. काय झालं सर, काय नाव घेऊन XYZ की ह्या डाळिंब जर आला तुम्ही त्याला शाप देतो, पण डाळिंबीच येणार नाही. श्राप. आता वडील आहे सर, असं बोलू नये. पण काय झालं की हाला की माझा मुलगा आणि मी मागच्या वर्षी डाळिंब निघलं 700 ग्राम. मी त्याला बसवलं गाडीवर चल मी तर काही बोलत नाही, म्हणलं त्याच्या पुढे लिहून टाकू डाळिंब. ते म्हणून तुझ्या पाया पडतो. हे बी समोर सर सांगायचं ना. ते माफी मागितली सर दोनदा. परंतु तुम्ही हे झाडं पाच जळून गेले सर. एवढे मोठे झाडं मरून गेले. सर. मी तेच एवढं मोठं लिंबाचं झाड मरून गेलं याच्याच लाईन मध्ये. पुढचं बी गेलं सर. पुढचं तर गेलंच आहे, पण हे आपल्या लाईन मध्ये ते मरून गेले अख्खं, आणि हे परत फुटलंय अख्खं. कुठलंय विशेष म्हणजे त्याला पूर्ण कळी निघाली त्याला. कळी बा कशी निघते, ही कळी बांधून कशी निघते. हे सगळं पेटलं होतं ना, सगळं वाळून गेले ते झाड. 600 लोक विजवाला होती. हे लोकच लोक होती. त्यामधून बऱ्यापैकी डाळिंबाचं उच्चाटन झालं. ज्या भागामध्ये लोकांनी बंगले बांधले, करोडपती झाले, त्या भागातही आज अशी परिस्थिती आहे, तेल्यामुळे किंवा मर असेल की डाळिंब पूर्ण संपलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये तुमचं ह्या भागामध्ये ह्या चिकट जमिनीमध्ये डाळिंब लावण्याचं धाडस करणं आणि ते पुन्हा यशस्वी करणं हे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं यांनी कसं केलं ते तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. मध्ये टोमॅटो त्याच्याकरता लावले. आम्ही म्हटलं गारपीट झाली, आता काही खरं नाही म्हटलं. आणि क्षेत्र कमी असल्यामुळं जमीन कमी. जमीन कमी. किती जमीन तुम्हाला? हे एक कसं आम 3 एकर आहे दोघा भावा मिळून. अच्छा, म्हणजे तुम्हाला एकच एकर पीठ गेली आणि फुल पूर्ण ड्रॉप झालं. आता शक्य नाही म्हटलं. बर. पण मग आपलं जे शिलाजीत ट्रीटमेंट आहे आम्ही 2दा केली, तर याची पानगळ न होता याला एवढे फुलं आले होते. कळी काहीच नाही, काय जुने पानं तसेच त्याला. त्याच कंडिशन मध्ये परत कळी आली. एक धरताना झाड आहे सगळे 260 झाडांना तुम्ही किती टाकायचे प्रति झाड? 4 किलो. 4 किलो काय? कृषी अमृत आणि 4 किलो RNPH. एवढ्या याला? हो. म्हणजे 200 आणलेलं आहे. हो, 400 झाडांचा डोस तुम्ही यालाच. आता हे काकाचे उभे, त्यांना माहित आहे की खत आणि RNPH. आता तिथं बॅगी बी म्हणजे याला तुम्ही खाऊ घालायला कमी केलेलं नाही कधीच नाही. आणि ते आता 4 वर्ष झाड कोणी आलं तर ते छाटणीवाले आले होते, ते म्हणे 10 वर्षाचं झाड आहे म्हणे. ते आम्हाला म्हणत होते तुम्ही खोटं बोलता म्हणे आमच्यासोबत. 3 वर्षाचं 3.5 वर्षाचं झाड आहे. म्हणजे बाग जर असेल तुमचा तर जेवढी जमीन ताकद आहे तेवढी झाडात बी असायला पाहिजे. आणि तुमची मिरची सारखं जर पीक असेल तर जेवढं तुमच्या जमीन ताकद तेवढं त्या पिकाला चांगलं. एकदा 3-1 महिन्याचं तुमचं पीक झालं, 2-2.5 महिन्याचं, मग तेवढीच मातीची ताकद झाडात पण उतरली पाहिजे आणि तेवढी परत झाड मातीमध्ये रिचार्ज झाली पाहिजे. म्हणजे आपण काय चार्ज करू शकतो माती, आपण झाड नाही चार्ज करू शकत, हे लक्षात ठेवा. आणि केमिकलमध्ये काय शिकवलं जातं? झाड चार्ज करा. सलाईनद्वारे आपण आजारी पेशंटला खाऊ पिऊ घालू शकतो का निरोगी माणसाला?
नाही एक पैलवान आहे, त्याला म्हणायचो 10-12 सालांनी गेली कुस्ती खेळ. केमिकल वरून फवारण्याद्वारे झाडाला ताकद देणे म्हणजे त्याला सलाईनद्वारे पैलवान करण्याचा प्रयत्न आहे. खाऊ घातलं पाहिजे ना, का सलाईन सोडतं त्याला. का हो, तुम्ही किती केमिकल किती वर्षापासून सोडलेले? 7 वर्षाला. काय खोटं बोलताय? आता सर्व सीट आहे. गुपचूपानच असतील, यांना माहिती नाही राहत. गावात पूर्णाला माहित आहे की एकच माणूस वापरतो. सगळ्यांना माहिती. कलेक्टर साहेब येऊन गेलेत आपल्याकडे. काय बात करता? हो. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे काही? नाही केमिकल वापरतच नाही. वापरत नाही. तुम्हाला खात्री? कलेक्टर म्हणजे विश्वास आहे. म्हणजे आम्ही पाहिले होतो. मग मला सांगा, ज्या माणसाने 7 वर्षापासून केमिकल वापरलेलं नाही त्याचे एवढं सेटिंग व्हायला पाहिजे का? त्याचं एवढं फळ निरोगी राहायला पाहिजे का? मग याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. जर केमिकलवर शेती होती तर मग याला का बरं केमिकल नसताना हे पिकत आहे? पहिल्या वर्षी तसंच झालं होतं. मग सरांचं ऐकलं, एक फवारा नाही ते कोणी का आणा म्हणे. नाही आम्ही नवीन होतो, हा डाग नव्हता आपल्याकडे काहीच नाही. आपले जगताप सर आले आपल्याकडे, व्हिजिट मारून गेले. 2-3 दिवस लगट पाणी चालू राहिला. बर पाऊस. हा तर मध्ये आम्ही कोणी का मारलं. तिसऱ्या दिवशी डाग, पूर्ण डाग. चांगला प्लॉट होता आहे ना. म्हणजे ते रोग घालवायचे औषध आहे का रोग आणायचे औषध आहे याच्यावर संशोधन करा. हॅलो, हा रोग आणायचे. मिल्क चार्जर वापरलं. काय आहे मिल्क चार्जर? रिझल्ट चांगला आहे ना, म्हणजे गायींचा फॅट पण वाढतो हा, आणि ते दगड्या रोग होत नाही. म्हणजे मस्टडीच होत नाही. किती गाय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 11 आहे. 11 गाय. 11 गाय. अच्छा, कुठल्या जर्सी आहे की? नाही, काही जर्सी, काही 25%. अच्छा, म्हणजे वेगवेगळं आहे. काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव चांगला आहे. काय चांगला अनुभव? अनुभव म्हणजे गायीची तब्येत सुधारली हा, आणि गामण राहायला गांजली नाही. म्हणजे गामण राहायला तुम्हाला जी पहिले त्रास व्हायचा उलटायची ती आता उलटते का? नाही, आता नाही उलटली. बघा, अगोदर मिनरल मिक्सचर वापरलं होतं ना. मिनरल मिक्सचर त्या गायन ते वापरल्यावर हे वापरल्यावर काय फरक ते आला? वापरलं आता 4चा भेटत होतो, पहिले 7चा आहे गाई दुधाचा. काय काय काय? 4 आता 4चा येतो, पहिले 7चा आहे. आपलं वापरलं होतं ना, हा, 7चा भेटत आहे. 7चा गाईला. हा, पण ते लांब पडत त्याच्यामुळे जरासं. तुम्ही काय सांगू राहिले? हे धरतील बरं का मी गेलो तुम्हाला. 7ची फॅट गाईला म्हणजे मिल्क चार्जर वापरल्यावर. नाही, बरं झालं बंद केलं तुम्ही. ते बाकीचे बंद होते बंद. बरं, मला एक सांगा, मिनरल मिक्सचर वापरत होते तेव्हा 4चं लागत होतं आहे. बरं, तेव्हा गाई तुमची गाभण राहायला तकलीफ देत होती आणि हे वापरल्यावर एकदम बिंदास. नाही, गाई का म्हणून राहिले. पहिले रात जरा प्रॉब्लेम होता, मी ती वापरलं. हा, पाहिलं का? शेवग्याचा अनुभव सांगत होते. काय शेवग्याचा अनुभव होता? शेवग्याला टाकलं आम्ही 35,000 खत आणलं होतं. शेवग्याला टाकलं. कुठं होता शेवगा? इथं येतं. बर, होता का शेवगा इथं? म्हणजे मी नव्हतं पाहिला ना. याच्यातून पाणी इथलं पाणी गेलं होतं किती ना. पाणी गेलं होतं तिथून? माझ्या इथपर्यंत झाड एवढं पाणी जाईल पूर्ण झाडाचे जमून गेलं. झाड काढून. भरल्याच्या नंतर गेलं. तुम्हाला जेव्हा पाणी गेलं वरून शेवग्या झाडावरून तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का हा शेवगा राहील म्हणून? नाही, त्यात हा, काहीच नव्हतं राहिलं. बाकी सगळे माल झोपले आणि यांचा शेवगा त्याच्यात असं नंतर 8 दिवसांना असं झालं. पूर्ण सपाट काहीच नव्हतं राहिलं. असं पाणी चाललं होतं. आता मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाणी किती दिवसांनी आटलं? ते दुसऱ्या नाही नाही, आटलं खालचं पाणी कधी आटलं? 2-3 दिवस. बर, मग त्याच्यामध्ये काय परिस्थिती होती? मग सडलं नाही का ते? नाही, हलकं पीक राहते. बरेच जण म्हणे की बाबा ते झाड राहत नाही, म्हणजे शेवग्याला पाणी चालतच नाही एवढं. बरोबर आहे, चालतच नाही ना. मग मी त्याला ते 4 ठिकाणी असं टाकलेलं, याच्या खाली खत टाकलेलं होतं 1-1 किलो नसा. तिसऱ्या दिवशी आलो, त्यात गांडूळ एवढे झाले होते, भरपूर गांडूळ. आम्ही मग ते काय आलं, पांढरी मुळी एकदम जबरदस्त. 8 दिवसात पांढरी मुळी चालू झाली त्याला फुल. आणि मी 25-30 किलो झाड निघलो होतं आपल्याला. म्हणजे फळ बी काढलं? हा, भरपूर. त्याचे फोटो बी आपल्याकडे. तुम्ही समजा आता 7 वर्ष वापरताय, 7 वर्ष तुम्ही कसे टिकले वापरायला? मी एकटाच आहे सर. इथं बरेच सरांना मी म्हटलं बी, आणि बारोडे सरांना आणून बी दिलं होतं. इथं आपण हे बी केलं होतं. इंग्लंडमध्ये भारतातल्या एकाच माणसाचा अपमान झाला होता. गांधीजी. कुठे? इंग्लंडमध्ये. कुठे झाला? ट्रेनमध्ये. आणि त्या एकाच माणसाने अख्खेच्या अख्खे इंग्रज उचकून दिले, गांधीजी. हा, मग ह्या भोकरदन तालुक्याचे गांधीजी तुम्ही.
आणि महाराज कीर्तन करत होते ना, तेव्हा तिला असे 1000-5000 लोक नव्हती जमा होत. तिला फक्त 7-8 लोक राहायचे कीर्तन ऐकायला. किती? 7-8 लोक. आज त्यांचे अभंग घेऊन निवृत्ती महाराज 10,000 लोक गोळा करतात, 25,000 गोळा करता का नाही, फक्त एका अभंगासाठी. तेव्हा प्रत्यक्ष तुकाराम महाराज होते, तेव्हा कोणीच नव्हतं. आज रामसर तुमच्या गावात आले किती जण आहे? 25 जण. पण जेव्हा रामसरांचा चमत्कार एसटी वैदिकचा तुमच्या भागात मिरचीमध्ये पसरल, तेव्हा प्रत्येकाच्या तोंडामध्ये रामसरांचं नाव राहील, आहे की नाही? पण तेव्हा रामसर इथे राहतील का? असं आहे ते विषय. मग नियमच असा असतो. तेव्हा तुम्ही सुरुवात केलेली आहे, तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. काही लोकांचा समज असा आहे की ऑर्गॅनिकचे रिझल्ट काय येतात? लेट. हे ऑर्गॅनिक नाहीये बाबांनो, हे वैदिक आहे. हे रासायनिकच्या 4 वेळा थोबाडीत मारीला असं आहे. म्हणजे तुम्ही जर रासायनिकचा प्लॉट करा, इथं वैदिकचा करा, 3 पट उत्पन्न निघाल आपलं. खर्च सेम. तुम्ही जर मिरचीला 50,000 रुपये खर्च जर केले ना आपण आपल्या बरोबर, तर तुमची मिरची वावरात घुसून देणार नाही तुम्हाला एवढी. आता बरेच जण म्हणायचे की हे गवत आहे का नाही सर, की आमच्याकडे वेगळं वाटतंय. नाही खाली गवत शेतकरी काय माझे आळशी तसं व्हायचं. गुजरातमध्ये याच्यापेक्षा बेकार कंडिशन आहे. गुजरातमध्ये तुम्ही जर वावरामध्ये तण जर ठेवलं ना, पोरगी देत नाही त्या घरामध्ये, पोरगी देत नाही, सून देत नाहीत लोक तिकडचे. नाही गाच्या शेतकरी. मग आता त्यांना मी शिकवलं, भाऊ बाग करायची असेल तर जमिनीला स्पर्श करायचा नाही, जमिनीची मशागत करायची नाही, बिलकुल नाही करायची. झाडं लावले, मिरची लावली, मशागत नाही करायची. पूर्वीच्या काळी ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ, शेणखत वगैरे प्युअर ऑर्गॅनिक असायचं. मग तेव्हा ते गांडूळ खतं बी चांगले होते, तेव्हा कोंबड्यांना बी चांगला आहार मिळत होता. आता कोंबड्याला इंजेक्शन आहे की नाही? तुम्ही कोंबड खत टाकलं का झाडाला इंजेक्शन कळतं की तुम्हाला? कोंबड खत टाकणाराची मिरची बोकाडल्याशिवाय राहणार नाही. मी पार बॉन्डवर लिहून देतो, मी बॉन्डवर लिहून देतो, बॉन्डवर. एक टारली टाकलं तर अर्धा एकराला तर सगळी खराब होऊन सगळी आरली उठून आली. मग हे सायन्स आहे. मी जे बोलतो ते का भविष्यवाणी नाहीये, हे सायन्स आहे. अभ्यास केला तुम्हाला कळेल. ते शेतीमध्ये आम्हाला तंत्र कळत नाही. मी मंत्र सांगतो पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. का नाही कोंबड खत याच्याकरता नाही म्हणते का यांचं खत विकलं पाहिजे. तुम्ही हे सगळं बदललं पाहिजे. त्यातून मी गेलोय, मी ते भयंकर दिवस पाहिले. आणि मग म्हणून आज मला पैशापेक्षा जास्त गरजेचं काय वाटतं माहिती का तुमच्यासारखे शेतकरी, त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद आला. मला सांगा, तुमच्या पट्ट्यामध्ये जर 5-50 शेतकऱ्यांचं जरी मिरच्या 1 नंबर आल्या तर त्यांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी किती जागा राहील? भरपूर आहे. ती पैशाने घेता येईल का? मुद्दा एवढाच आहे, जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे आपल्या संतांनी सांगितलं, ते आपल्याला करायचं. सगळ्यात आनंदाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही फार नशीबवान आहात. का? आपल्याकडे आतापर्यंत दाणेदार खतं नव्हती वैदिकमध्ये, तर ते दाणेदार खतं आता लॉन्च झालेली आहेत. 3 प्रकारचे दाणेदार खते आता ह्या मिनिटाला: वैदिक शक्ती, वैदिक सम्राट आणि वैदिक मिरॅकल. तर समजा तुम्ही 1840 टाकली तर किती किंमत तिची? 1400-1500, बरोबर आहे. तुम्ही एक मिरॅकल घ्या, एक शक्ती घ्या. शक्ती केवढ्याला आहे? 850 रुपयाला, आणि ती 450ला. 8 आणि 4 12, 50 आणि 50 100 झाले 1300. मी त्याच्यापेक्षाही बरोबर आहे. ती 20-25 किलोची, 10 किलोची, 35 किलो टाका तुम्ही. ह्या वावराला बिघ्याला 1 गोण टाका 800, याला ह्या 2 बॅगा टाका, 100 रुपये तुम्ही कमीच टाकेल. बरोबर आहे ना? रिझल्ट बघायचा. त्याच्यापेक्षा रिझल्ट कसा येतो ते बघायचं. मातीचं सोनं करण्याची ताकद त्याच्यामध्ये. छोटा पॅकेट, बडा धमाका. रिझल्ट कशामुळे येतात? मातीमुळं. कारण आम्ही काम कशावर करतो? सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. नाव काय आहे? मातीला काय करा? चार्ज करा. बरोबर आहे. मग मातीचा जो कस कमी झाला तो भरून काढा. बरोबर आहे. अहो मोठमोठे अधिकारी जे तज्ञ लोक आहेत ते लोक वापरत आहे. तज्ञ लोक. दुसऱ्या कंपन्यांचे जनरल मॅनेजर पेस्टिसाइडचे ते त्यांच्या शेतामध्ये वापरतात. हो,
काकाने म्हणायचे याला पाणी कमी पडतं ना उन्हाळ्यात पाणी द्या म्हणलं, पाणी दिलं की याला विष आहे. बरोबर, मोजून पाणी द्यायचं याला मोजून. तुम्ही सगळ्यांनी हे मुद्दा लक्षात ठेवा यांचा. पाण्याचा वापर रासायनिकमुळे वाढला. रासायनिकनी काय बसती, मिरचीच्या गोळ्यानी काय बसती, आग बसती, आग. तुम्हाला जर हे पाहायचं असेल ना तर DAP, युरिया आणि 10-26-26 एकत्र करा बाटलीमध्ये. थोडं पाणी घ्यायचं आणि ती हलवायची, पूर्णपणे ते एकत्र होऊन द्यायचं आणि ते ओतायचं याच्यामध्ये वाटीमध्ये, ते पेटवायचं. ते लगेच भडका घेत. पाणी पेटतं पाणी. या रासायनिक दाणेदार खतांनी, वॉटर सोल्युबलनी पाणी जर पेटत असेल तर आमची जमीन पेटत नसेल का खालून? आणि म्हणून पाण्याची गरज काय पडती, जास्त पडते. आलं लक्षामध्ये? पाणी आपल्या शेतीला विष आहे. तुमच्या शेतीला तर विषच आहे बाबा, चिकट शेती तुमची. एकदा पाणी भरलं 15 दिवस नाव घ्यायचं नाही, महिना बी देऊ नका, काय फरक नाही. बरोबर आहे. मी तर म्हणतो पावसाळ्यामध्ये देऊच नका, पूर्ण पावसाळा देऊ नका. बरोबर आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये 15-20 दिवसांनी द्या. मग एवढा मुद्दा आहे. बघा, 1% रोग आणि 1% आळी तुमच्या शेतामध्ये राहणारच, आणि ती राहिलीच, कारण हे निसर्गाचं चक्र पण चाललं पाहिजे. अहो, लहानपणी आपण हरभऱ्यामधल्या किती आळ्या खाल्ल्या, घाट्यांमधल्या दाण्यासाठी खाल्ल्या की नाही, हातवर करा, खाल्ल्या की नाही, बोरामधल्या खाल्ल्या. कारण ती आळी त्याच्यामध्ये जन्माला आली, काही प्रॉब्लेम नाही. ती शाकाहारीची, ती मांसाहारी थोडी. म्हणजे थोडक्यात सांगायचं का, त्यावेळेच्या आळ्या सुद्धा काय होत्या, एकदम नैसर्गिक होत्या. म्हणजे थोडीफार आळी, थोडीफार कीड, थोडीफार रोग आमच्या पिकामध्ये पाहिजे. तो निसर्गाचा नियम आहे, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. शेतीमध्ये किडे जगले पाहिजे, मुंग्या जगल्या पाहिजे, गांडुळं जगले पाहिजे, मधमाशी जगली पाहिजे, सगळे, आणि आपणही जगलो पाहिजे. हे सगळे मित्र जर शेतात असतील तर तुम्ही बिंदास घरी झोपू शकता. पण तुमच्या जर शेतामध्ये शत्रू असतील तर ती तुमची झोप उडवणार. आणि तुम्ही आज तेच करू. मित्रांना मोठं करा. मित्रांना मोठं करण्याचे सेंद्रिय कर्म वाढवा. किडींना मारू नका, रोगाला मारू नका, कोणालाच मारू नका, तानाला मारू नका. सगळ्यांना जगू द्या. तुम्ही जगा, आम्हालाही जगू द्या. आलं लक्षामध्ये? सर, हे आमचं जे सेंद्रिय कर्ब आहे की नाही, मायनस मध्ये होतं पहिलं, आता +3 झालं. काय +3? मी तपासले ना, +3. पहिला किती होता? मायनस होतं. मायनस म्हणजे किती होता तरी? -4. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचा सेंद्रिय कर्ब 0.4 वरून 3 पर्यंत पोहोचला. 3 म्हणजे काय, जोक नाहीये. 3 म्हणजे सुपीक माती, काहीच करायची गरज नाही. म्हणून यावर्षी माती तशी. बरेच जण म्हणे की बाबा ह्या जमिनीत डाळिंब शक्य एवढी ह्युमिडिटी आहे. मी तो कोट काढून फेकून दिला. म्हणजे एवढी गरम आहे तुमच्याकडे आता, एवढ्या गरमाईत डाळिंब टिकू शकत नाही. त्यात वरून टोपी घातली तर मग तर विषय संपला. पण त्यांना काहीच नाही. मी सगळं खोलून पाहिलं, काहीच नाही त्याला. तर खरोखर चमत्कार आहे. सर्वांनी हा चमत्कार आपापल्या शेतामध्ये करा. गायींना वापरा मिल्क चार्जर, शेतामध्ये वैदिक वापरा. ह्या भागामध्ये माती चांगली आहे, तुमची माती अजून चांगली आहे, ती अशी चांगलीच ठेवा. त्यासाठी तुम्ही केमिकल बंद करा आणि आयुष्य तुमचं पण वाढवा आणि मातीचं पण वाढवा. बरोबर आहे का? साहेब, आता मला एक मिरची पण टमाटा लावायचा आहे जूनला. आणि जमीन चुनखडी, तर आपलं हे वापरलं चालेल? काहीच टेन्शन. बघा, जमीन कशीही असू द्या, खडकाळ असू द्या, मुरमाड असू द्या, चुनखडी असू द्या, निबार असू द्या, माती चिकट असू द्या, खळगट असू द्या, फक्त तर त्याला सगळ्यात सोपा पर्याय चिकट माती. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये भुसभुशीतपणा नाही. बरोबर आहे ना? भुसभुशीतपणा याच्यामुळे नाही का त्यातला कस संपून गेला. बैल नागर चालू होतं त्याच्यात. आता या तुमच्या जमिनीमध्ये आता ट्रॅक्टर सुद्धा 39 HP ट्रॅक्टर कसा पण चालेल. बरोबर आहे ना? आता 50 HPचा जागेवर थांबतो. बरोबर आहे की नाही? तुमच्या विहिरीमध्ये जर पहिली मोटर पाणी ओढली, आता गाळ करा बरं, गाळ वडील का? तसं तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतांनी काय झाला, गाळ झाला. त्याच्यामुळे ती जमीन उचकत नाही. कॉन्क्रीट झालं, कॉन्क्रीट. हे जे दाणेदार खतं आहेत किंवा जे वॉटर सोल्युबल आहे ना, हे जमिनीमध्ये गेल्यावर हे सिमेंटचं काम करतात. म्हणून ते तुमची जमीन अवघड जाते. तुम्ही एकच वर्ष सॉइल चार्जर वापरा, तुमची मागून ट्रॅक्टर नांगर गाळाला का काय असं वाटतं. शेतकरी सांगता आम्हाला असं बिंदास करा. हराळ पिवळी पडून गेली. आता ही जी हराळ आहे पा पूर्ण पाठीमागं सगळे तुमच्याकडे बघा, इथे पिवळी पडली आणि हिवाळून गेलं. हे पूर्ण म्हणजे तुम्ही जिथं जिथं खत टाकलंय त्या परिसरामधली हळद काय झाली, पिवळी पडून वळून गेली. वळून गेली. का बरं वाळली?
कारण तिला जे हवं आहे ते नाही मिळालंच नाही तिला. तिला रासायनिक आणि नायट्रोजन हवा होता, तो नाही मिळाला. म्हणजे सेंद्रिय कर्ब जर वाढला तर हरळ आपोआप काय होती, कमी होती. म्हणजे लोक जे तणाच्या मागे लागतात त्याच्याऐवजी त्यांनी धनाच्या मागे लागायला पाहिजे. आता हे पूर्ण आम्हाला चांगला अनुभव, तिथून पूर्ण हे हराळ होते की नाही, पूर्ण आता हे इथे पूर्ण पिवळे पडून गेले डायरेक्ट. तुम्ही बघा ना हरळीला, बघा हरळीला डिफिसी इथे आली तशी, इथे आली इकडे बघायला या. हरळीला काय आली डिफिसी, पूर्ण जिथं खत हे आपलं तिथं झालं ते पूर्ण हरळ पूर्णपणे पिवळी पडून गेली. म्हणजे शेतकऱ्यांनी हरळीला मारायच्या ऐवजी तुम्ही त्या केमिकलला मारलं पाहिजे. बरोबर आहे ना. केमिकल तुम्ही कमी केलं तर तुमचं तण आपोआप कमी होणार आहे. तुमच्या बेडवर आहे का काँग्रेस कुठं, काहीच नाही. बेडवर काँग्रेस आहे कुठं, पहा बरं. आणि हे बी कशामुळे येतं सर, याच्यातून पाणी येतं. हा मला माहिती आहे पाण्यातून येते, पण हे मधल्या भागात हरळ बी नाही आहे, काँग्रेस नाही, काहीच नाही, तणच नाही. बघा ना तुम्ही, कार्बन 3 वर हा कारण कार्बन काय आहे 3% आहे. विशेष गोष्ट नाही. कुठं किती माल येतो पाहा तुम्ही, हा खतरनाक माल नका. आता बरोबर पूर्ण ओपन मध्ये पूर्ण मी ते शेंडा हे बघ. हा बघा ती बघा. आणि 4 महिने 20 दिवसाचा प्लॉट आहे. 4 महिन्याचा प्लॉट झालाय ना फक्त. हा खतरनाक काम आहे शेंडा माल. काय त्याला हे वापरल्या गेलं नाही सर, पहिल्यांदा टाकलं ते आपण रेग्युलर ठेवायचं ना. आता यांनी कसं लावून धरलं, हा तसं लावून धरलं असं तर माल किती एक नंबर आहे तुमचा. हो ना. तिकडच्या गल्लीला किती भारी माल. मालाचं आम्ही नावच घ्यायचं नाही, एवढं खास होतं. पण अजूनही सुधारला. आता इथून पुढे केमिकल बंद करा. आता अजून किती अनुभव घ्यायचा. नाही पंथाचा आहेस ना तर. असं पण आम्ही मिरचीला वापरलेलं आहे सर, तुम्ही मिरची पहा. पाहिले ना जबरदस्त सांगितलं मला ती मिरची जेवढं वापरतो तुम्ही केमिकल बंद करा. याच्याबरोबर केमिकल, आता केमिकल आपण बंद करून किती दिवस झाले माहिती तुम्हाला, 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून केमिकल कोणालाच वापरून देत नाही आपण, पण कोणालाच नाही वापरून देत. बरोबर. तुम्ही केमिकल जर बंद केले ना तर येणारच नाही. बरोबर आहे की नाही. ते कुठेतरी बंद करायला पाहिजे. आम्हाला फॉल्ट कळाला ना सर, ते करून घेतो. आणि मिरची तुम्हाला आता बघा, मी सगळ्या रस्त्याने पाहत आलो, सगळी का पिवळी पावळ्या मिरच्या सगळ्यांना व्हायरस कोकणा. मुलाला एक दिवस नुसता कोरा सातबार राहावा करतील म्हणे, नसलं तर ऑर्गॅनिक कोरा सातबारा पहा फक्त झालं. म्हणजे त्याच्यावर काही राहणारच नाही पीक पाणी नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, पीक पाणी तुम्ही लावूच शकत नाही, काही येऊच शकत नाही त्याच्यात. म्हणून आम्ही जे लावले 5-7 वर्षापासून त्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही सुरुवात केली तिचे टाकलं. आम्ही आता परत येतात सरांना समजून सांगा, ताकद लावून. याचे प्रॉब्लेम नाही करत होता. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही तो व्हिडिओ पाहता ना. नाही बरोबर, तुमचं पाहतो सर. कसं वाटतं तुम्हाला तसं. नाही तुमचं नियोजन बद्दल काही ठिकाणी असे रबरवानी फळभाले डाळिंबचे पंत दाखवत्या कधी मला, मी पाहतो माझं याच्यातून. अच्छा, तुम्ही चांगलं वापरताय, फक्त काय झालं तुमचं की तुमचा अर्धवट वापर होतो. कसं व्हायला लागलं सर, परिस्थिती माझे मुलं सगळे बाहेर आहेत, आता एकटा मी तिवर मीच घरी आलो. आणि नियोजन करणार तिकडे, असे तुम्ही आता नियोजन हातात घ्या. बरोबर. कसं होतं, पूर्वी फक्त एस सिरीज होतं, तेव्हा अडचण यायची, थोडस केमिकल घ्यावं लागायचं. आता 2 वर्ष झाले वैदिक चालू झालं ना, तेव्हापासून केमिकल घ्यायचं. सर मी 15-16 एका डोटले किती 15-16 किलो फक्त RNPH आता घ्या इथून पुढे 3-3 किलो एकरी चालेल सर, करून घेतो. तुम्ही आता जर टाकलं ना तरी त्याला जागेवर थांबतो. हो, तुम्ही फार फवारा मारू नका. एक डिसीज फायटर, पेस्ट फायटर घ्यायचा वरून, बरोबर, आणि खालून पूर्णपणे आपला बेसल डोस टाकायचा, कृषी अमृत. ते मिरचीला बी टाकून घ्या, बरोबर, दोन्ही पण एक नंबर होऊन. मिरची टाकलं चालू नाही, याच्यामध्ये RNPH घ्या, ते दुसरं टाका म्हणजे पुढे घ्या त्या वैदिकच्या. त्या जर टाकल्या ना तर हे एका म्हणजे कोकटलंय बघा, होणारच नाही ते. आणि दुसरी गोष्ट मग पान आणखी मोठं होईल, कळी आणखी मोठी होईल. हा, आणि मध्ये घुसायला जागाच नाही राहणार, अशी वेळ. पुढच्या वर्षी तुम्हाला अंतर वाढवावं लागेल. असं आहे. हा शब्द आहे माझा तुम्हाला. नमस्कार. आज बघा किती मोठा योग आहे इथे. आपण म्हणजे मला वाटतं तुम्ही 2017 पासून 17 शेवट, आणि आज 24 म्हणजे 7 वर्ष त्यांनी वाट पाहिली. 7 वर्षापासून जे यूज करताय तंत्रज्ञान, त्यांच्या शेतामध्ये आज येण्याचा योग आला. तर
गेल्या 9-10 वर्षामध्ये तर हजारो बागा व्हिजिट झाल्या, हजारो शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये फिरलो आपण. पण ते फिरता फिरता जे अनुभव गाठीशी त्या अनुभवांचा वापर करून आपण शेतकऱ्यांना अधिकाधिक यश कसं मिळेल याचा विचार करतो आणि ते मिळतंय शेतकऱ्यांना. आता तर मागच्या 2 वर्षापासून अशी परिस्थिती आहे. 2 वर्षापर्यंत तंत्रज्ञान हे संशोधन चालूच होतं. आता मागच्या 2 वर्षात म्हणजे 1-1.5 वर्षापासून साधारणतः संशोधन आमचं परिपूर्ण झालेलं आहे आणि किमान एवढं तरी परिपूर्ण आहे की आम्ही रोग न येता पिकं पिकू शकतो. बरोबर आहे. आणि अशी उदाहरणं तुम्हाला असे बघायला मिळतील. तुमच्या भागामध्ये डाळिंब तर मला वाटतं पूर्वी होतं का ज्यादा? नाही, डाळिंबच नाही, मिरची ज्यादा आहे, डाळिंबाचे 1-2च प्लॉट आहेत. तर डाळिंब शेती तशी फार म्हणजे आपण किचकट असं म्हणतो, कारण तज्ज्ञ मंडळी सुद्धा याच्यामध्ये हार मानलेली आणि पूर्ण महाराष्ट्रामधून बऱ्यापैकी डाळिंबाचं उच्चाटन झालं. ज्या भागामध्ये लोकांनी बंगले बांधले, करोडपती झाले, त्या भागातही आज अशी परिस्थिती आहे तेल्यामुळे किंवा मर असेल की डाळिंब पूर्ण संपलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये तुमचं ह्या भागामध्ये ह्या चिकट जमिनीमध्ये डाळिंब लावण्याचं धाडस करणं आणि ते पुन्हा यशस्वी करणं हे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं यांनी कसं केलं ते तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. तुमच्या भागात डाळिंब नाहीये, आहे एक प्लॉट इथे समोर ना, तर त्या प्लॉटमध्ये आज काय आहे? पूर्ण तेल आहे. पूर्ण तेल आहे. बरोबर आहे. तुमच्या समोर उदाहरण आहे, त्याच्यावर पूर्ण तेल आहे आणि तिथून किती अंतर आहे? हवा सिरे पुन्हा. त्याला काय रस्ता पाहिजे का यायला? का एसटी बिष्टी पाहिजे एखादी? नाही भाऊ, इकडची बसच नाही भेटत म्हणून इकडे येत नाही असं काही आहे का? नाही. जर ह्या वातावरणामध्ये तेलाचे जर तुमचे जीवाणू असतील तर ते तुमच्या संपूर्ण वातावरणात आहे. बरोबर आहे. एखादा तरी माणूस त्या प्लॉटमधून या प्लॉटमध्ये येत असेल का नाही? कधीतरी येतेच. तो लगेच पसरायला पाहिजे. मग इथं का नाही? तो याचं आम्ही काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या डाळिंबाची कंडिशन अशी होती का ते पूर्ण मला सांगत होते गारपीट झाली होती. बरोबर आहे ना? कळी निघतानाच गारपीट झाली. त्याच्यावर किती गारपीट झाली होती? अशी मोठी गारपीट झाली होती आणि पूर्ण या ऊसापासून इकडे झाली होती. काय हो, खरं की गारपीट झालेली नाही, पूर्ण गारपीट असे म्हणजे इथून इकडे झाली, तिकडच्या बागेक पण नाही झाली. नाही. आता ज्याच्यावर गारपीट झाली त्याला तिथे यायला पाहिजे. हे खरे खोटे? आमच्यापेक्षा इकडे जास्त झाली, खाली आणखीन जास्त. म्हणजे गारपीट इकडून खाली झाली तर याच्यावर गारपीट झाल्यावर पूर्ण फुल तुमचं कुठं आलं? खाली गेली पूर्ण. आणि जर गारपीट झाल्यावर जर तुमचं फुल खाली आलं तर परत बाहेर फेलच जातो, येतच नाही. आम्ही खुद म्हटलं तर आम्ही जे बेड काढला होता की त्याच्यामुळे मध्ये टोमॅटो त्याच्याकरता लावले. आम्ही म्हटलं गारपीट झाली, आता काही खरं नाही म्हटलं. क्षेत्र कमी असल्यामुळं जमीन कमी. किती जमीन तुम्हाला? हे एक कसं 3 एकर आहे दोघा भावा मिळून. अच्छा, म्हणजे तुम्हाला 1 एकर? अरे चा, 1 एकर मध्ये खेळायचं काय खेळायचं म्हणून तुम्ही आंतरपीक यासाठी गेलो होतो. गारपीट गेली आणि फुल पूर्ण ड्रॉप झालं. आता शक्य नाही म्हटलं. बरं. पण मग आपलं जे शिलाजीत ट्रीटमेंट आहे आम्ही 2दा केली तर याची पानगळ न होता याला एवढे फुलं आले होते. काहीच नाही, काय जुने पानं तसेच त्याला. त्याच कंडिशन मध्ये परत कळी आली. बरं, कळी आता पूर्ण तेच आहे. ते गुलमोहरासारखे फुलं पाहिजे. तुम्हाला दिसतं की नाही मला माहिती नाही. तिकडे वरती जे एवढं हे झालं त्याचं की आपण काय केलं होतं, रेस्ट मध्ये 4 किलोचा डोस. आता मला एक सांगा की तुमचं झाड पूर्ण आदबलंय गारपिटीमध्ये, खाली धोपटली जमीन, मुळी पण डिस्टर्ब झाली. अशा कंडिशन मध्ये एवढले गारा आहे म्हणतात. गारा मोठा होता. तरी मग कळी परत कशी काय आली? शिलाजीत मध्ये तुम्ही काय ट्रीटमेंट केली? RNPH घेतले आणि LSQ घेतलं. दोन्ही पण घेतले. आणि RNPH मध्ये आपण काय केलं, 600 ग्रामला 1200 ml सॉइल चार्जर डबल. किती पुढे घेतले तुम्ही याला 2-2 प्रत्येकी 2-2 1200 आणि 6 लिटर सॉइल चार्जर 1 टाइम. अच्छा, त्याच्यात भिजू घातलं. ते बेसल डोस तुम्ही किती टाकले याला? 4था आणलेला आता 3 झालेला. 1 रेस्ट मध्ये झाला. 3 वर्षामध्ये झाड तुमचं आता 4थ्या वर्षाला लागलं? हो, 4थ्या वर्षाला. बाहेर किती आहे हा? तिसरा बार. तिसरा वार घेतला आपण. बर. म्हणजे एकंदरीत तुम्ही जरा कंडिशन पाहिली तर खरोखर नाही वाटत. 4 वर्ष झाड एवढं मोठं नसतं मुळात. 4थं वर्ष नाही पूर्ण झाला अजून. नाही, काही लोकांचं झाड एवढंच असतात या साईड मध्ये 4 वर्ष सुरुवातीपासूनच सर. बर. आणि आता सेटिंग जर पाहिलं तुमचं, त्याच्यापेक्षा अजून काय सेटिंग पाहिजे? उभं नाही राहू जर त्यात पूर्ण लोड. थोडक्यात जर गारपीट झाल्यानंतर एवढं सेटिंग होतं याचा अर्थ काय होतो? हे खात्यापित्या घरचे. म्हणजे तुमच्या जर ज्याच्यामध्ये एक क्षमता असेल जमिनीमध्ये आणि झाडामध्ये. आता हे कसं आहे, तुम्ही समजा आता 7 वर्ष वापरताय, 7 वर्ष तुम्ही कसे टिकले वापरायला? मी एकटाच आहे सर. इथं बऱ्याच सरांना मी म्हटलं बी आणि बारोटे सरांना आणून बी दिलं होतं. इथं आपण हे बी केलं होतं. इंग्लंडमध्ये भारतातल्या एकाच माणसाचा अपमान झाला होता. गांधी. कुठे? इंग्लंडमध्ये. कुठे झाला? ट्रेनमध्ये.
आणि त्या एकाच माणसाने अख्खेचे अख्खे इंग्रज उचकून दिले, गांधीजींनी. हा, मग ह्या भोकरदन तालुक्याचे गांधीजी तुम्ही, आणि सगळे केमिकल तुम्ही उचकणारे, हे रोग बीग सगळे, याचीच तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवात करावी लागेल. असं ही सुरुवात आहे. आज मला सांगा, इथं असलेल्यांपैकी कमीत कमी 4 जणांचा तरी विचार बदलल का नाही? बदलल ना. तो काहीतरी अनुभव घेईल, 4 पैकी 2-3 अनुभव घेतील का नाही, मग झालं, सुरुवात झाली. असंच असतं ते. आता बरेच जण म्हणायचे की हे गवत आहे का नाही सर, की आमच्याकडे वेगळं वाटतंय. नाही, खाली गवत आहे ना, शेतकरी काय माझे का आळशी तसं व्हायचं. असं ना. गुजरातमध्ये याच्यापेक्षा बेकार कंडिशन आहे. गुजरातमध्ये तुम्ही जर वावरामध्ये तण जर ठेवलं ना, पोरगी देत नाही त्या घरामध्ये, पोरगी देत नाही, सून देत नाहीत लोक तिकडचे. नाही गचाळ शेतकरी. मग आता त्यांना मी शिकवलं, भाऊ बाग करायची असेल तर जमिनीला स्पर्श करायचा नाही, जमिनीची मशागत करायची नाही, बिलकुल नाही करायची. झाडं लावले, मिरची लावली, मशागत नाही करायची. आलं लक्षामध्ये. मग तुम्ही मल्चिंग खाली खतं टाका, हाताने टाका, वरच्यावर टाका, काय प्रॉब्लेम नाही, ते झाड घेतं ओढून. मला सांगा, तुम्ही पोराला चॉकलेट किती लांबून दाखवा, किती लांबून दाखवा, ते काय येतं, आणि डायरेक्ट कवळी माहिती. मिरचीत गवत झालं साहेब तुम्ही. नाही, मिरचीत गवत यायचं काय संबंध, तुम्ही तर मल्चिंग केलं ना तिला. नाही, मध्ये गवत नाही होत ना, तुम्ही त्याला जर रासायनिक खतं दिले तरच होतं. रासायनिक खतानी गवत होतं. शेणखत टाकलं तुम्ही ना आपलं गावरान, तर त्याच्यातून तण येतं, बरोबर आहे. तुम्ही जर गोवामृत टाकलं त्यातून तण येतच नाही, कारण शेणखत कुजत नाही. गोवामृत 1.5 महिन्यात कुजून जातं, कुजलं की त्याच्यामध्ये बी नाही राहत. ही समस्या. आपण चुकीच्या पद्धतीने चारा केमिकलचा टाकतो जनावरांना, शेणखत सुद्धा कसं येणार, केमिकलचं. असा प्रॉब्लेम आहे. अशा गवत कच झालं तुम्ही बाया मिरच्या तोडू शकता. मग एक काम करायचं ना, ब्रश कटर वापरायचा. प्रत्येकाला मार्ग आहे. ब्रश कटर घ्यायचा, ब्रश कटरने अख्खा चुरा करून टाकायचा, खत होईल खाली. ब्रश कटर आहे माहिती ना तुम्हाला. बस, प्रत्येकाला मार्ग आहे. 2-3 वर्षात तुमचं तण उगवायचं आपोआप बंद होईल. जसं घरामध्ये झाडलोट जर वेळेवर केली तर मुंग्या होती नाही, माशा होती नाही. पण तुम्ही जर संध्याकाळपर्यंत जर सगळं साचून ठेवायला लागले तर होणारच. कळतं की तुम्हाला. तसं तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर युरिया हे तुमचे केमिकलचे शेणखत जर नाही टाकले, कोंबड खतं वगैरे हे नाही टाकले, कोंबड खत, तुमचं गांडूळ खत, हे सगळे अजिबात टाकायचे नाही. का टाकायचे नाही, तर तुम्ही नायट्रोजन लेवल हाय राहते म्हणून टाकायचे नाही. तुम्ही ज्यावेळेस बेसल डोस टाकला आणि एवढलं पाणी गेलं, तर अशा कंडिशन मी बेसल डोस तर निघून जायला पाहिजे होता. मला वाटलं होतं तसं, पण गेला का नाही गेला. लोक म्हणजे सर पाऊस झाल्यावर आपला बेसल डोस काही होत नाही, बिंदास. आणि रिझल्ट कशामुळे येतात, मातीमुळं. कारण आम्ही काम कशावर करतो, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. नाव काय आहे, मातीला काय करा, चार्ज करा, बरोबर आहे. मग मातीचा जो कस कमी झाला तो भरून काढा, बरोबर आहे. अहो मोठमोठे अधिकारी जे तज्ञ लोक आहेत ते लोक वापरत आहे, तज्ञ लोक. दुसऱ्या कंपन्यांचे जनरल मॅनेजर पेस्टिसाइडचे ते त्यांच्या शेतामध्ये वापरतात. हो, आता नाव नाही सांगू शकतो आपण त्यांची, पण ते वापरतात. सांगायचं पर्याय काय आहे, प्रत्येकाला आपल्या लेकरांना काय करायचंय, जागवायचंय. कळलं का तुम्हाला. हे व्हायरस तुमच्या आता मिरचीवर आलाय, तो लवकरच तुमच्या पुढच्या पिढ्यांवर येईल. का तुम्ही पाण्यात आणि अन्नात काढला तुमच्या, तो मग तो लवकरात लवकर आम्ही काय केला पाहिजे, रिपेअर केला पाहिजे, बरोबर आहे की नाही. बघा आज शेतकरी काय करतात, केमिकल का बरं वापरता माहिती का, सगळी दुनिया वापरते म्हणून वापरतात. खरं खोटे, बरोबर आहे की नाही. आणि आपण वेगळं वापरलं का आपल्याला एकटं पाडतील बुवा, हा बरोबर आहे की नाही. आपल्याला पुरगी नाही देणार, आपल्याला टोमणे मारतील, बरोबर की नाही. अरे पण डायरेक्ट तू ते मारल्यामुळे तुला रिझल्ट नाही आला, सगळे मिळून तुम्हाला टोचता, बरोबर की नाही. परंतु मला एक सांगा, तुमची शेतीच नाही वाचली तर तुम्ही ते सगळे माणसं गोळा करून काय करताय, सगळे मिळून आत्महत्या करताय. ही चुकीची पद्धत आहे ना, आहे का नाही. काय वाटतं तुम्हाला, काय सांगावं असं वाटतं तुमचा अनुभव. पूर्ण मी बऱ्याच जणांना सांगितलं का, आता यावर्षी बरेच जण म्हणतात आता मला काय सांगावं असं वाटतं तुम्हाला. 7 वर्ष तुम्ही वाट बघत होते. मी काय झालं होतं सर, की देवासारखी वाट बघत होतो. 7 वर्षापासून एक विचार करत होतो, 7 वर्षापासून की राम सर आपल्या शेतात येईल का. सरांचा फोन आला, मी त्यांना बोललो सर येणार आहे का नक्की, 3-4 हा किंवा येणार आहे की नाही, राम सर येणार म्हटल्यावर मग मला थोडस तरी मी शिल्लडलो त्या दिवशी. 4 वेळेस फोन केला, येणार आहे का नक्की. तुम्हाला विश्वास नाही पटत नव्हता ना, किंवा की आपले एक युजर आहे, ते बी भोकरदन तालुक्यात या साईडला, म्हणजे इथपर्यंत कोणी पोहोचत नाही. तिथं कसं काय सर येणार आहे, एकट्या करता. विश्वास बसून आम्ही सोडलं नाही सर, पण 7 वर्षापासून नाही सोडलं. की सर्वांना माहिती आहे की आपण जे बरेच जण म्हणायचे की हे काय पोतडे आणायचे टाकायचे आणि ते बारीक बारीक पाकिट आणायचे टाकायचे सुरुवात.
की आता 42 किलो मी वैदिक वापरलं याला. बापरे, याला त्याच्यामध्ये चमत्कार आहे ना काय. यावर्षी म्हणजे मी बिंदास आहे. 7 वर्षाच्या अनुभवामध्ये सर आपण 2-3 दुसरा आता तिसरा बहार आहे आपला. मागचा बहार बी चांगला आला होता आपला. आणि यावर्षी तर गारपीट पडून मग हे एवढं बहार दिसायला लागला की म्हटलं हे वेगळंच. मग पण याचं खतन ते बंद नाही केलं मी. आपलं जे वैदिक आहे थोडं बी बंद नाही केलं. तुमच्या भागामध्ये ना नायट्रोजन लेवल हाय आहे बघा. हे याचे पानं जे साईडला अशी वाकडी झालीत ना, त्याचं कारण ही थ्रिप्सनी खाल्लेली सगळे. हो, हे थ्रिप्सनी हे जे पानं खाल्ले ना हे वाकडे झाले बघा, हे थ्रिप्सनी खाल्ले. याच्यामध्ये शिरा वाकडे झाले ना त्याच्यामुळं. परंतु त्याच्यामुळे पिकावर परिणाम झाला का, जेवढं जास्त नायट्रोजन होता पावसाने वाढलेला तो तेवढा त्यांनी खाऊन घेतला आणि शांत झाले. आळाईचं सुद्धा आता लोक म्हणतात की आळाई येते आळाई येते. आपलं कुठंच नाहीये. आता एक नॅचरल 1% समजून घ्या. बघा 1% रोग आणि 1% आळी तुमच्या शेतामध्ये राहणारच आणि ती राहिलीच, कारण हे निसर्गाचं चक्र पण चाललं पाहिजे. अहो लहानपणी आपण हरभऱ्यामधल्या किती आळ्या खाल्ल्या, घाट्यांमधल्या दाण्यासाठी खाल्ल्या की नाही, हात वर करा, खाल्ल्या की नाही, बोरामधल्या खाल्ल्या. कारण ती आळी त्याच्यामध्ये जन्माला आली, काही प्रॉब्लेम नाही. ती शाकाहारीची, ती मांसाहारी थोडी. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, त्यावेळेच्या आळ्या सुद्धा काय होत्या, एकदम नैसर्गिक होत्या. हा बरं, तेव्हा आळ्या कशा राहायच्या अशा, आता आळ्या पण जीव जाईल, त्यांना रोग होईल. ते म्हणते काय आमचं काय पिढी आहे काही केमिकल खाऊन आम्ही मोठे. कळलं का, ही समस्या आहे. आमची शेती ना म्हणजे खत टाकलं ना आमचं इथं नरम आहे आणि दुसऱ्याचं इथं पाहायला गेलं ना कडक बनलेली आहे शेती. बरोबर आहे. नंबर 1 म्हणजे शेती नरम, मालक नरम. शेती कडक, मालक निबार. भुसभुशीत आहे आमची जमीन. बरोबर की नाही, तुमची जमीन भुसभुशीत, मालक भुसभुशीत, खुशखुशीत. ज्याची जमीन एकदम कडक झाली त्याला म्हणलो का काय रे भाऊ काय काम आहे, सुरत अशी राहते, तो वैता गेला राहते, तो काय करेल बिचारा. बरोबर आहे की नाही. त्याची माती नरम करा, तुमची नाती पण नरम होती. नातं मातीवरचे. बरोबर आहे की नाही. खरे खोटं म्हणजे असं आहे. मुद्दा काय आहे की सगळ्यात मेन गोष्ट जी आहे आपली, की तुम्ही मातीवर प्रेम केलं तर ती माती पिकावर काय करेल, प्रेम करेल. मग तुम्ही तिला प्रेम करण्यासारखं खाऊ घाला. काय मत आहे तुमचं. पण आम्ही मातीवर आणि पिकावर प्रेम नाही करते. साहेब आता मला एक मिरची पण टमाटा लावायचा आहे जूनला. आणि जमीन चुनखडी, तर आपलं हे वापरलं चालेल, काहीच टेन्शन. बघा जमीन कशीही असू द्या, खडकाळ असू द्या, मुरमाड असू द्या, चुनखडी असू द्या, निबार असू द्या, माती चिकट असू द्या, खळगट असू द्या, फक्त तर त्याला सगळ्यात सोपा पर्याय चिकट माती. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये भुसभुशीत पाना नाही. बरोबर आहे ना. भुसभुशीत पाना याच्यामुळे नाही का त्यातला कस संपून गेला. बरोबर आहे की नाही. तुम्ही त्याच्या कस हे जे आपलं हे काय सगळं तुम्ही आपलं हे सगळं वापरा, गो अमृत वापरा. आता जी यांची माती ती बाकीच्या मातीच्या तुलनेमध्ये चिकट नाही पा, आहे का नाही. मग तुमच्या इथंच उदाहरण आहे ना. पण यांना 7 वर्ष लागली, पण तुम्हाला 2 वर्ष लागतील. तुमचा नंबर आणि नाव सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव विष्णू नामदेव खडके, मुक्काम पोस्ट शिले, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. सर नमस्कार, मी सिनियर एफ समाधान शिंदे, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी नाशिक हेड ऑफिस, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात कामकाज बघतो. माझा संपर्क क्रमांक 8669 नमस्ते, मी डी सोमनाथ सर. पूर्ण आपला जो हा मराठवाड्याचा भाग आहे त्याचं काम पाहतो. माझा नंबर आहे 8669 चला थँक्यू, धन्यवाद. 5-6 दिवस झाले लगट पाणी चालू आहे, लगट सारखा पाऊस चालू आहे लगट, तरी पण मुळी अजून ताजी आहे. हो, आणि ते बघा ना कृषी अमृत दिसते सगळं. हा तुम्ही उकरा खाली साईडला बघा किती भुसभुशीत बघा, हे बघा असं आहे ना भुसभुशीत, लगे एकदम नरम आहे, एकदम मऊ. उमेश इकडे हा ते पुढं मी तुला दाखव सांग. हे बघ इथं बघ, झाकून द्या. हे बघ, हे बघ, हे काय हो, हा ही गांडूळाची काय आहे, विष्ठा. ही त्याची छिद्र आहे पहा, दिसत तुम्हाला, त्याच्यावर भरपूर छिद्र आहे पहा खाली. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या भरपूर आहे, म्हणून तुमची जमीन काय आहे, सॉफ्ट आहे. बरोबर आहे ना. हे इथून मारायचं असं तुटत बी नाही, पूर्ण तुटत नाही. हे नख मारून टाकायचं असं, हे शेंडा असं मारून टाकायचं पूर्ण. याला असं नख लावायचं, काढून घ्यायचं. हे काहीच नाही ठेवायचं. हे शेंडी बिलकुल दिसली नाही पाहिजे, नाही तर झाडाचा आकार खराब होईल. हो ना. हे बाई हे इथून मारायचं डायरेक्ट, एवढे आहेत ना, मग इथून मार, शेंड्याला नाही मारायचं, इथूनच मारायचं डायरेक्ट. हे इथून मारून टाकायचं, टॅपिंग करून टाकायचं, टॅपिंग. तुम्ही कच्चा टमाटो खा. टमाटा ते आपण भीतीपोटी लावला सर, नाही तर मग हे आपण लावत नाही कधी. खाऊन तर असं फुटत नाही.
तुम्ही कच्चा खाऊन पहा चेहरा बाईंचा आनंद हा तुम्ही काही डेअरी केली का असा कच्चा खायची नाही कोणीच नाही खात हा केमिकलचा असा कडू लागतो बरोबर आहे ना हा कच्चा आहे तरी कसा लागतो गोड हा पिकलेला खा नाही तर हा कच्चा खा आम्ही काय केलं होतं याच्यातलं थोडंसं उरलं होतं शिलाजीत ज्या झाडाला टाकलं नाही येता असं टाकलं जास्त ती तास एकदम भारी झालं पण आम्ही टाकत नव्हतं पण टाकलं ते उरले मग टाकून तर बा काय होतं यावरती तर आमचं असं ठरलं होतं आम्ही थोडं नाराज झालो गार पडल्यामुळं पण जेव्हा हा फुटला हे म्हणजे नाराज झाली बाग फुटला आम्ही शिलाजी ट्रीटमेंट केली मग ही किती निघत जेव्हा बाग फुटला का नाही जेव्हा फळ दिसायला लागले की म्हटलं आता याला 8 ते 9 टन त्याला देणं आहे ते कटिंग वाले म्हणे मला बाग फुटला का बा तुमचं गार पडल्यानंतर म्हटलं 8-9 टन आरामशीर निघा बर ते म्हणे असे ते अजून फोन केला की ती बोलते ते म्हणे हे असं होऊ शकत नाही तुम्ही आतापर्यंत रेस्ट मध्ये 1 डोस टाकला नंतर धरताना 1 टाकला पुन्हा सेटिंग 1 टाकला आता परत टाकत तयारी आणून ठेवलेला घरी आणि प्रत्येक गोष्टी टाकताय 1 एकरचा 1 एकराचा पूर्ण आणि 32 गुंठ्याचा प्लॉट आहे 32 गुंठ्याला एकराचा खर्च 4-4 किलो RNP चमत्कार ना ह्या भागामध्ये डाळिंब पिकवून लोक मिरचीला थकले तुमचे हा पोळी मध्ये मोठे लाट दिले पूर्ण जळून गेलं आताच आहे सर ते मागत लय मोठं पडलेलं आहे अजून तिथं खाली बी पडेल गोणी भरून 42 किलो 42 किलो टाकले तिकडे आहे सर गोणी आणि इथे बी पडलेलं आहे हे असं टांगायचं 260 झाड 260 झाडांना 42 किलो अजून आणलेलं आहे ना आता 12 किलो आणलेलं आहे आता 60 किलो आता 12 किलो आणलेले तुम्ही एवढे पैसे आणता कुठून लोक मला विचारतात नाही लोक पैसे आणतात राम सर तुम्हाला म्हणजे डिस्काउंट देतात यांना सगळ्याला माहिती मी काम करून दुसऱ्याचं काम म्हणजे भरायला घेतलेलं भरतात महिन्याने 10-10.5 रुपये महिना आणि ते पूर्ण पैसे लावतो आम्ही म्हणजे जॉब करता आणि ते पैसे आपल्या भांडवल म्हणून वापरतात कारण क्षेत्र म्हणजे तुम्ही असे बागायतदार आहे पैसे वगैरे असं काही नाही हा सगळं हातावरच अरे बापरे तरी म्हणता इथलं मारुटे सरांचे वडील म्हणते की ते असं हे करतो काय ते बी म्हणते की त्यांच्या पूर्ण क्षेत्रात जेवढं वापरलं तेवढं मी एकट्यानं वापरलं त्यांना 35 एकराला वापरलं तुम्ही 32 गुंठ्याला वापरलं त्या बार अगदी तिथं पूर्ण ताकदच दिली तुमच्या पूर्ण आता आणून ठेवलेलं आहे सर तुम्ही किती मोठं चॅलेंज आहे बरेच जण म्हणतात की येत नाही कसं येत नाही आणि सर इकडं टेम्परेचर 45-46 सेल्सिअस पर्यंत उन्हाळ्यामध्ये घरात माणूस आता एकदम चिकट 42-43 वर जातात आम्हाला सगळे म्हणायचे म्हणे डाळिंब तुम्ही कशाला लावला म्हणे येणारच नाही म्हणे काढून टाका म्हणे तुम्ही सगळे बरेच जण म्हणते असं आहे कोणी हा सांगितलं नाही असं विरुद्ध चालता नाही जे 6-7 वर्ष अगोदर डाळिंब लावत होते गावात ते म्हणतात तुमचं डाळिंब येणार नाही चॅलेंज चॅलेंज मी लगे 1000 ने 10,000 खर्च करतो आता चुप बसले ते सगळे आता काय आता चुप बसले ते आता बोलत नाही का बरं डाळिंब चांगला आला ना आता काय झालं नाव घेऊन XYZ की ह्या डाळिंबाला डाळिंब जर आला तुम्ही त्याला शाप देतो पण डाळिंब येणार नाही श्राप आता वडील सर समोर असं बोलू नये पण काय झालं की हालाकी माझा मुलगा आणि मी मागच्या वर्षी डाळिंब निघलं 700 ग्राम मी त्याला बसवलं गाडीवर चल मी तर काही बोलत नाही म्हणलं त्याच्या पुढे लिहून टाकू डाळिंब ते म्हणते तुझ्या पाया पडतो हे बी समोर सांगायचं ना माफी मागितली सर 2दा त्यांना काय वाटलं माहिती का त्यांना वाटलं यार एवढे मोठे तज्ञ लोक थकले आता ते म्हणणं नव्हतं त्या हेतू ना तो वाईट नव्हताच त्यांचा त्यांना काय वाटलं का एवढं घाबरवलं तर हा कमीत कमी खर्च तरी बंद करेल आता खर्च नको वाया जायला बाबा आपले एवढे लाखो गेले याचे थोडे गेले तरी हा कसा उतरल म्हणून त्यांना काळजी वाटली त्याला डॉक्टर जास्त होते ना हे कसे घरी करणारे छाटणी सुद्धा आम्हीच करतो घरी महादेवच्या मंदिरात बर हा हा नाही नाव नाही बर महाराज काय म्हणे
हात कलम करीन म्हणे कधी जाईल महापौराचा नशीब येईल नाही तर जाईल म्हणलं बा असं बोलू नका म्हणलं बा महाराज ते नाही ते येतून नाही, कारण त्यांनी खर्च लावलेला होता ना म्हणून म्हणलं त्यांना त्यांचं 100 फूट कापून गेलेलं सगळं केमिकलनी, मग ते त्यांना वाटतं तुमचं नको नुकसान व्हायला, असा विषय येतो. त्याला वाटलं याचं क्षेत्र कमी असल्यामुळं कसं हा तेवढे होते सगळं पोट तुमचं. नाही पण एक विशेष मान तुम्ही अजून एक ते जाऊ द्या, समजा ते तर अशक्य, तुम्ही ते केलंच शक्य, परंतु तुम्ही हे झाडं पास जळून गेले एवढे मोठे झाडं मरून गेले सर. मी तेच एवढं मोठं लिंबाचं झाड मरून गेलं याच्याच लाईन मध्ये पुढचं तर गेलंच आहे, पण हे आपल्या लाईन मध्ये ते मरून गेले अख्खं, आणि हे परत फुटलंय अख्खं फुटलंय. विशेष म्हणजे त्याला पूर्ण कळी निघाली त्याला. कळी बांधून कशी निघतात. हे सगळं पेटलं होतं ना, सगळं वाळून गेले ते झाड. असे लोक वीज मला होती हे लोकच लोक होती, पूर्ण पेटलं होतं चक्कस. उन्हाळ्यात पेटलं कोणतरी बिडी वाले असं कोणातरी ते एवढं छान तुमचं काय वय आता आज तुम्ही वापरताय डाळिंबाला समजा तुम्ही सातत्य ठेवलं असतं पुढे, तर आज त्यांच्यासारखा तुमचा विभाग क्लीन असता पूर्ण. इकडे पूर्ण केलं म्हटलं आता इकडे नाही, असा विषय निसर्गाचा. आता याचं वय किती आहे? आपले सारखे सेम लावलेले, सेम 2 दिवस हेड केले. ते हात वरती करा बरं, 2 दिवस खालून हे बा, बापरे खाली गळालं किती पाहते, आणि ते वरती वरती माग फुलं बिलं पार फळं जुनी पूर्ण फुटून गेले ना. नमस्ते इकडे सोयीचं वापरले, परंतु पूर्ण नाही वापरले. नाही याला तर प्रत्येकाला वापरणं चालू आहे सर. त्यांना एकदा करून दाखवा का काहीतरी याच्यामध्ये आहे. तुम्ही जो रस्ता दाखवला त्याच रस्त्यावर मी चालवतो, मला 1 वर्ष चालू द्या म्हणा, आहे का नाही. कसं आहे, तुमच्या माग 5-50 जण जर निघाले ते व्यापाऱ्यांना मोठा माल मिळतो आणि रेट जास्त मिळेल ना. आज क्वालिटी माल नाही कोणाकडे. आता हेच फसले नाही मला कोण आता फसले ते म्हणले आता कृषी अमृत टाकले फक्त त्याच्यामध्ये डाळिंबामध्ये. तुम्ही काय म्हणले ही मिरची व्हरायटी वेगळीची असं वाटलं. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलो, जर आपली टेक्नॉलॉजी वापरली तर व्हरायटीची कंपनी सुद्धा फसती. आपलीच माल आहे का? बरोबर. कसं होतं, पूर्वी फक्त एस-सीरीज होतं, तेव्हा अडचण यायची, थोडंसं केमिकल घ्यावं लागायचं. आता 2 वर्ष झाले वैदिक चालू झालं ना, तेव्हापासून केमिकल घ्यायचं. सर मी 15-16 एका डोटले किती 15-16 त्याच्यामध्ये फक्त RNPH आता घ्या इथून पुढे 3-3 किलो एकरी चालेल सर, करून घेतो. तुम्ही आता जर टाकलं ना तरी त्याला जागेवर थांबतो. हो, तुम्ही फार फवारा मारू नका. एक डिसीज फायटर पेस्ट फायटर घ्यायचा वरून, आणि खालून पूर्णपणे आपला बेसल डोस टाकायचा कृषी अमृत. ते मिरचीला बी टाकून घ्या, दोन्ही पण 1 नंबर होऊन. मिरची बी टाकलं चालू आहे. नाही याच्यामध्ये RNPH घ्या, ते दुसरं टाका ते पुढे घ्या द्या वैदिकच्या. त्या जर टाकल्या ना ते एका मध्ये कोकरले बघा, होणारच नाही ते. आणि दुसरी गोष्ट मग पान आणखी मोठं होईल, कळी आणखी मोठी होईल, आणि मध्ये घुसा जागाच नाही राहणार, अशी वेळ. पुढच्या वर्षी तुम्हाला अंतर वाढवावं लागेल. हा शब्द आहे माझा तुम्हाला. चला येऊ का? या सर. मस्त झालं पाहिजे पुढच्या वर्षी. आणि हे गाडी 1 नंबर झाली. मी रामोली बी वापरा सांगतो सर आता. हा नाही वापरा आपल्या आपण जसं म्हटले ना की 7-12 कोरा द्यायला लागेल. बरोबर आहे, केमिकल वापरलं 7-12 तर कोरा होईलच. कोरा 7-12 बघायला सुद्धा डोळे चांगले राहणार, एवढी परिस्थिती पाहिजे. कारण तुम्हाला एक सांगतो, आता ही तुमची मिरची की नाही, मिरचीचं फुलं कसे कोणत्या रंगाचे? पांढऱ्या रंगाचे. बरोबर. हे तुम्ही एखादी चांगली मिरची उपटा आणि ती पाण्यात ठेवा, त्याचे मुळं वगैरे धुवायचे, पाण्यात ठेवायचे, आणि त्या पाण्याला लाल कलर द्यायचा फक्त. रात्रीतून त्या फुलांचा कलर लाल होतो, पांढऱ्या फुलांचा कलर कोणता होतो? लाल होतो. मग मला सांगा, तुम्ही जे वॉटर सोल्युबल केमिकल जमिनीत टाकता ते रात्रीतून वर येत नसेल का? फुलात येऊन मिरचीत जात नसेल, आणि ती खातं कोण? मग एवढं केमिकल जर आपण खाल्लं चारलं तर आपली शेतीचं तर खराबी होणारच आहे. पण मनुष्य 7-12 बी खतम. आणि जसं काल सरांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं आम्हाला की हे असं केमिकलचं खाऊन खाऊन तुम्ही पैसे भरपूर कमावशाल, तुमच्या बँकेत तुमच्या नावावर पैसे बी राहतील, परंतु त्या पैशाचे खरे मालक केमिकल जे काही दुकानदार
मेडिकल वाले आणि डॉक्टर हे त्याचे खरे मालक नाव तुमचे आहे, पण वारसदार ते राहते. वारसदार ते राहते. खरं खोटे हे लक्षात ठेवा. काय सर आमचं काम आहे जागृत करणं तुम्हाला. आणि खरं ना आणि त्याचा आम्हाला 4-5 वर्षात अनुभव आणले आम्ही तेच टाकून आरोग्य समजणं संपत सोडत नाही. चला तर याला फार सुद्धा फळ मोठाले जाईल. ते पण वाळले होते त्याचे बुडके आणि शेटे लागले तिने वाळले होते त्याची. आता दरवर्षी कुठून फुटायला लागले. तुम्ही हे सगळं वापरायला आले. हा हे टाकले तर तुम्ही या वावराला टाकले खाली पिकाला त्याला लागू पडले. आता याची काळो किलो आम्ही खूप गॅरंटी घेतली एवढा काळू आंबाच पाहिजे. दरवर्षी आंबे खाऊ दरवर्षी आंबे काय माझे. हा सर. अरे वा छान छान छान.